विटेची अष्टमी संपून 4 दिवस झाले मी ब्लॉग टाकलाय. बरं आता असू दे, सगळ्यांनी बघा आणि ऐका. अष्टमीच्या पहिल्याच दिवशी मला घरातल्यांनी ओढून बाहेर फिरायला काढला. त्या गोष्टीचं दुःख न बाळगता मी विटेच्या अष्टमीच्या झगमगीत विलीन होऊन गेलो आणि तोंड आग करून सगळ्याच्या विरोधाला सामोरं जाऊन बुटात बसायचा निर्णय घेतला. पण लय गडबड न करता सगळ्या समाज बांधवांना बसूस्तोवर दम काढला आणि इकडे मामी सिद्धेश भैया वहिनी नीट बसलेत का नाही कन्फर्म केलं. सगळं कन्फर्म केलं. मोठ्या पाण्याला जवळ ओढून आम्ही बुटातनं फिरणारे आमच्यावर लक्ष ठेव म्हणून सांगितलं. हे ऐकून तो पण होय म्हणला आणि आमचा बूट झाला चालू. अष्टमीच्या सगळ्या पाण्यात हे बूट माझा लय फेवरेट आहे. का कोणास ठाऊक, पण प्रत्येक वेळी ह्या बुटात बसलो की माझ्या शेजारी कोणच नसतोय. मी एकटाच फिरतो त्या बुटात. जाऊ दे, लग्न झालं दाखवतो एकेकाला. असं बोलून मी स्वतःची सांत्वन करायला सगळ्या सेट झालेल्या फॅमिलीला सेल्फीत घेतलं आणि मग माझ्या पानसट डोळ्यानं अष्टमीत हुडका हुडकी चालू केली. तुम्हाला सांगतो, आमच्या अष्टमीत लय भारी भारी पाळणं आलतो. कसलं वाकडं तिकडं होत होतं बघा की. त्यात बसायची लय इच्छा होती, पण मी घरनं गच्च जेवून आलतो. त्यामुळे त्यात बसून वकून दुसऱ्याचा मूड घालवायचा नव्हता. त्यामुळे ह्या गोष्टीला नकार देऊन मी हातवारे करून तिथं टाकलो. त्यावर आमच्या मामीने ब्रेक डान्सची तिकडे काढायला आम्हाला सगळ्यांना गोळा केलं. पण मी माझ्या पोटावर हात ठेवून त्याला शांत बसायला सांगितलं आणि त्याची खोटी शपथ घेऊन ब्रेक डान्स मध्ये बसल्यावर तुझ्या पोटातलं काय सुद्धा बाहेर काढणार नाही म्हणून कन्फर्म केलं. तेव्हा कुठं गच्च भरलेल्या आमच्या सगळ्यांच्या पोटानं आम्हाला ब्रेक डान्स मध्ये मजा करायला चान्स दिला. पण लगा ब्रेक डान्स मध्ये मजा करून करून पाक बेंडळून गेलो. तात्काळ मेंदूचा पोटावरचा ताबा गेल्यानं वाकायची शक्यता निर्माण झाली. पण वातावरणाचा वशिला लावून सगळं जागच्या जागी ठेवण्यात यश प्राप्त केलं आणि अशा पद्धतीने आम्ही सगळं झाल्यावर राहिलेली अष्टमी बघत बघत घरी गेलो. बस मला एवढंच बोलायचं दाखवायचं होतं.